लिटरली सिव्हिक्स हिस्ट्रीचे रिवाइज करतो ना आपण एकदम 6 महिन्यानंतर परीक्षेच्या आदल्या दिवशी, तसं मी रिवाइज करत होतो आज बसून आयपीएलचं सगळं काय काय झालं तिथे. मला लक्षात नव्हतं की एका मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये पृथ्वी शॉने 6 बाउंड्रीज मारले होते. लक्षात आहे? हो हो हो. रवींद्र जाडेजाने एका ओव्हरमध्ये 37 रन मारले होते. नाही पण गंमत बघ ना की चेन्नई आणि मुंबई या दोन्ही टीमचे खेळाडू म्हणजे कुणीच गळालेले नाहीये. म्हणजे त्या टीमना हे प्लेअर न येण्याचा इम्पॅक्ट हा मिनिमम झाला आणि दिल्ली जी टीम आहे त्याच्यात इम्पॅक्ट श्रेयस अय्यर ऍडअप झालाय. त्यामुळे इनफॅक्ट या ज्या 4 पैकी पहिल्या 3 टीम आहे त्याचा अजूनही साऊंड बेस आहे. हर्षा, क्रिकेट हा आपल्यासाठी खेळण्याचा विषय नाहीये तर खेळण्याचा विषय, बोलण्याचा विषय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? अचानक एकदम इंग्लंड दौरा संपल्यामुळे सगळ्यांनाच हिरमुसल्यासारखं झालं होतं, निराश झाल्यासारखं झालं होतं. ते हिरमुसला वगैरे शब्द जरा बाउन्सर जातो आमच्या काही मित्रांना, पण जरा निराशा विनोद दिसला. हिरमुस काय? हिरमुसला बरं, म्हणजे असं हिरवास होतो तसा नाही म्हणजे एकदम निराशा आली. चांगला विचार होते गेले. पण यावेळेला गंमत अशी आहे की त्रिखंडी यात्रा आमची चालू आहे. म्हणजे शेख मोगले हे अबुधाबीत बसलेले आहेत. नंतर त्याच्या आधी काय मिळालं? त्रिमूर्ती त्रिखंडी यात्रा. त्रिखंडी म्हणजे 3 खंडातनं आपण यात्रा करतोय. 3 खंडातनं यात्रा आता बघ, करतोय. असे जर तू शब्द वापरत गेलात ना, मी असे तुझे फ्रेंच बीनचे शब्द टाकत जाईन. खाली बिली मोताबरी करणे देखो अपने लोग अपने जुबान में बात करले नाही. त्यामुळे आता शेख भोगले हे अबुधाबीत जाऊन पोचलेले आहेत. नंतर बांद्र्याचे जमीनदार जे आहेत साठे, ते इकडं मस्तपैकी मुंबईमध्ये त्यांच्या बांद्र्याच्या निवासस्थानी आहेत. आणि मी आपला इकडं बिचारा इंग्लंडमध्ये अडकलोय थोडासा. अरे पण मला एक सांग, मी असं कधी ऐकलं नव्हतं की आपल्या नातीला भेटायला टेस्ट मॅच कॅन्सल केली. म्हणजे काय झाला अर्थ? या अफवा मित्रांनो मैत्रिणींनो, या अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. नाही सुनंदन, तू खरंच मँचेस्टर मध्ये आहेस का हे आम्हाला प्रूव्ह करून दाखव. असं काहीतरी विचारत जाऊ. कळणार कसं? मी आता रिजंट पार्क नावाच्या एका ठिकाणी मस्तपैकी कॅरावान पार्क मध्ये राहायला आलोय. त्यामुळे ही माझी कॅरावान पार्क मधली रूम आहे. वा, काय समुद्र किनारी कॅरावान पार्क. काय हर्षा, अरे मोठमोठे अबुधाबीचे हॉटेल रूम वगैरे नाही रे परवडत. पण म्हणजे तिकडे सुद्धा जिओ वाल्यांनी फायबर दिली तुला. पण खरंच पण हे एक लक्षात घ्या की पहिल्यांदा हर्षा, कमीत कमी आपल्याला विक्रमला थँक्यू म्हणायला पाहिजे. कारण ऑलमोस्ट कोजागिरीची रात्र साजरा करायला तो आपल्या बरोबर बसलाय. म्हणजे आय मीन टू से इतका त्याला उशीर झालाय. आणि खरं तर तू नाही कोजागिरी होऊन गेली. फक्त काय आहे म्हणजे इतक्या रात्री तो बसलाय अशा अर्थाने. आणि तू जे म्हणला होता, मला वाटलं तू सिरियसली म्हणतोय की रात्रीचा राग वगैरे काहीतरी. नाही, मला वाटलं आपले तिघांपैकी गाणं म्हणणारा एकच विक्रम. मला अजून इथे एवढी रात्र नाही झाली, पण विक्रमसाठी खूप रात्र झाली ना, तर रात्रीचा राग काहीतरी गाईल की काय असं वाटलं मला. नाही म्हणून तर मी आज विक्रम माझी तुला विनंती आहे की आज तू रात्रीचा राग कुठला काढ ते मला माहित नाही. तुझी आई उत्तम गायिका आहे, त्या शिकवतात सुद्धा. रात्रीच्या रागातल्या 2 ओळी म्हणून दाखव. मी का तुला सांगतो म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा आपण डे टाइम शूटिंग करू तेव्हा दिवसाच्या रागातला गाणं भोगले म्हणतील. शेवटच्या 2 मिनिटात चॅलेंज एक्सेप्टेड. कधी म्हणणार हे ऐकलं नाही. कारण काय असतं, कार्यक्रम संपला की एक टायटल म्युझिक असं असतं जे लोक कोणी ऐकत नाही की नाही, उठून निघून जातात सिनेमातनं. तसंच माझा दिवसाचा राग झाला की सगळे उठून जातील. पण तरी माझा हट्ट आहेच, विक्रम 2 ओळी सुनावत. चला, आता तू सुनंदन म्हणतोस आणि चॅलेंज एक्सेप्टेड. दुपारचा राग पुण्यात काय ना, दुपारी राग नाहीये कुठला पुण्यात, कारण पुण्यात 1 ते 4 झोपलेली असतात ना मंडळी. त्यामुळे दुपारचा राग नाहीये. रात्रीचा राग रात्री पण आता त्याच्यात प्रहर वेगळे प्रहर असतात. त्यामुळे पण यमन राग हा रात्रीचा राग आहे.
आणि यमन हा राग पहिला आईने मला जेव्हा पहिल्यांदा प्रयत्न केला शिकवायला, तो यमनने सुरुवात केला. त्यामुळे मला ते एक गाणं आठवतंय. बरीच गाणी आठवत आहेत, पण एक गाणं जे मोहम्मद रफीचं जे आठवतंय ते मी 2 ओळी गातो आणि मग नंतर हर्षाकडे थ्रो करेन. मग दुपारच्या रागच्या वेळी त्याची तयारी असावी जेव्हा तेव्हा असेल आणि मग आपण त्याला पकडूया त्यावेळेस. तर यमन राग आणि एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो. आता पुणेकर कसं म्हणतील हा, किंवा महाराष्ट्र लोक कसं म्हणतील, एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो. आता एक लक्षात घे, एक लक्षात घे सुनंदन, ही ओळ महत्वाची, कारण फारशा सोप्यात मिळत नाही. एहसान तेरा है शाह तू हमारे साथ आके बकवास किया. हेमंत कुमार कसं म्हणतील हे गाणं, रहे ने दो कहे ने दो. बरोबर. क्या बात आहे. पण विक्रम, क्या बात आहे. त्यामुळे हर्षा पुढच्या वेळेला तयारी करून ये. आयदर रात्रीच्या वेळेला आपण शूटिंग करायचं, दिवसाचं शूटिंग झालं तर तुला गायला लागेल रे बाबा. अरे मला सध्या एकच ऑप्शन पण देतो, गाणंही देतो. चल तू बी याद राखेगा. दुपारचा राग आहे तो ऍक्च्युली, म्हणजे एक्झॅक्ट प्रहर मला माहिती नाही, पण भीम पलास राग आहे. आणि गाणं कुठलंय, नाव दणदणीत एवढं भीम पलास. पण गाणं छान आहे. गाणं एकदम अर्जुन टाईप आहे म्हणजे वगैरे. हे तुझं खिलते है गुल यहाँ, आता तुला मी क्लू दिलेला आहे. सध्या मला काळजी एकच आहे, गाण्यापेक्षा महत्वाची काळजी आहे. सुनंदन, इथे दुबई अबुधाबी मध्ये काही नातबीत नाही ना तुझी? कारण एवढं IPL साठी आलो, ते पण कॅन्सल करशील काय माहिती. नाही, IPL व्हायला पाहिजे बाबा, कारण IPL हे एवढं मोठा जगरनॉट आहे की काय, तो म्हणजे तो पूर्ण करण्या वाचून पर्यायच नाही. आणि मला वाटतं जगरनॉट म्हणलास की जगन्नाथ म्हणलास, जगन्नाथ म्हटलं पाहिजे का? काय पुण्याची, अरे नाही, पुण्याची लोक जेव्हा मँचेस्टरला जातात तेव्हा मँचेस्टरचं उच्चारण येतं ऑटोमॅटिकली त्यांच्यात. जगन्नाथ विसरले, जगन्नाथ झाले एकदम. मोठा प्रकार मिस्टर लेले, त्यामुळे लेले म्हणता की नाही पुण्याला जर मँचेस्टर, मिस्टर लेले नाही. पण IPL, अरे पण IPL ची गंमत अशी झाली आहे की आता हा पार्ट 2 झाला IPLचा. पार्ट 1 लक्षात आहे काय काय झालं पार्ट 1 मध्ये? थोडं लक्षात आहे. हर्षा तू एक लक्षात घे, IPL हा पार्ट 2 मध्येच खरा इम्पॅक्ट आहे. बरोबर आहे, पण पार्ट 1 मध्ये काय झालं, आज मी लिटरली सिव्हिक्स हिस्ट्रीचे रिवाइज करतो ना आपण एकदम 6 महिन्यानंतर परीक्षेच्या आदल्या दिवशी, तसं मी रिवाइज करत होतो आज बसून IPLचं सगळं काय काय झालं तिथे. मला लक्षात नव्हतं की एका मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये पृथ्वी शॉने 6 बाउंड्रीज मारले होते. लक्षात आहे? हो. रवींद्र जाडेजाने एका ओव्हरमध्ये 37 रन मारले होते. ते लक्षात आहे, ते आहे. हे थोडं आणि चेन्नईचा मोईन अली हा खरा मोईन अली, इंग्लंडचा मोईन अली हा दुसरा कोणीतरी, हे पण खरं आहे. कम्प्लिटली वेगळा. MS धोनी आणि जो रूट मध्ये संवाद झाले पाहिजेत. पण बघ ना, बाकी सगळेजण नाही, आणि बरोबर सॅम करन आणि मोईन अली छानपैकी 17-23 ची लोकल पकडून हजर आहेत दुबईमध्ये. हजर आहेत, पण फरक आहे. सॅम करन माझ्या थोड्याच आधी आला परत, पण बबल टू बबल नव्हतं. माझ्यासारखा 6 दिवस जेलमध्ये, पहिली मॅच खेळणार नाही. हो, पण हर्षा ह्याच्यामध्ये एक असं मला ऑब्झर्वेशन वाटतंय की कुठेतरी त्याला असं वाटतंय की तो ऍशेस खेळणार नाही का, म्हणूनच तो आलाय का,
हा पण विचार करण्यासाठी गोष्ट आहे. आणि मोईन अली येतोय म्हणजे मोईन अली 100% ऍशेस नाही घेणार आता, हे नक्की वाटेल. पण अरे गंमत अशी झाली आता, म्हणजे आज जे झालं तिथे की न्यूझीलंड टीम निघाली पाकिस्तानमधनं, इंग्लंड टीम पण जाणार नाही तिथे, तर सडनली लोक म्हणतात अरे एखाद वेळा पण IPL खेळायला यायला हवं होतं की काय. बघ ना, बघ कसा फरक पडला. पण एक खरं आहे, एक खरं आहे की आपल्याला प्लॅन काहीही करता येत नाही ह्या काळात. आपण असं नाही प्लॅन करू शकत की मी हे करेन मग हे करेन, पण ते नाही करणार, पण ते करेन, आपल्या मनात राहील ते होणार नाही. काय माहित होईल, एखादं होणार पण नाही. पण IPL व्हावी असं वाटतं. कारण मी जेव्हा इथे 2020 मध्ये आलो होतो मागच्या वर्षी IPL साठी, आता काय दर 4-5 महिन्यांनी एक IPL असते म्हणा, अर्धी असो चतकोर असो, चतकोरपेक्षा अर्ध काय नितकोर ना, नितकोर, कधी नितकोर IPL चतकोर IPL असेल. तेव्हा मला एकदाही असं वाटलं नाही की IPL ला डेंजर आहे कोविडचा म्हणून. आणि उलट तेव्हा वॅक्सिनेशन पण झालेलं नव्हतं, पण आम्हाला ट्रॅकर होतं, काय काय होतं, म्हणजे एकदाही असं वाटलं नाही की एखाद वेळ इथे कोविडचा साथ असेल. म्हणजे लोकांना होत होतं, हळूहळू लोक घ्यायला लागले होते ते चायनीज जे वॅक्सिन आले होते सुरुवातीला, पण एकदाही असं वाटलं नाही. सो ह्यावेळेला थोडा कॉन्फिडंट आहे मी. फक्त हे जे तुमच्या देशातून जी लोक आलेली आहेत तिथे त्यांची जरा काळजी घ्यायला लागेल. पण हर्षा गंमत बघ ना, जास्त लोक आलीच नाहीयेत. अरे पण आपली लोक, अरे आपलीच लोक आली आहेत ना त्यांच्या देशातून. नाही पण गंमत बघ ना की चेन्नई आणि मुंबई या दोन्ही टीमचे खेळाडू म्हणजे कुणीच गळालेले नाहीये. म्हणजे त्या टीमना हे प्लेयर न येण्याचा इम्पॅक्ट हा मिनिमम झाला. आणि दिल्ली जी टीम आहे त्याच्यात इनफॅक्ट श्रेयस अय्यर ऍडअप झालाय. त्यामुळे इनफॅक्ट ह्या ज्या 4 पैकी पहिल्या 3 टीम आहे त्याचा अजूनही साऊंड बेस आहे. उलट दिल्लीला फायदा आहे आता, कारण श्रेयस अय्यर येण्याने जे त्यांना ओरिजिनल स्टीव्ह स्मिथला असं खेळायला खेळवायचे ते, आता तिथे श्रेयस अय्यर आला असल्यामुळे एक ओव्हरसीज स्लॉट उघडतो त्यांचा. तर त्यांच्या ओव्हरसीज स्लॉट मध्ये रबाडा खेळणारच, स्टॉयनिस खेळणार आणि हेटमायर खेळणार. तर आता श्रेयस अय्यरच्या येण्याने त्यांना परत त्या आयनरिक नॉर्केला खेळता येईल. आणि आठवतं मागच्या वेळेला जेव्हा इथे झालं होतं तेव्हा रबाडा आणि नॉर्केनी खूप छान बॉलिंग केली होती. तर आता त्यांची टीम ऍक्च्युली इतकी स्ट्रॉंग आहे. मला फक्त हे बघायचंय की जेव्हा तुम्ही कॅप्टन नेमता आणि कॅप्टन इंज्युअर होतो, आणि मग आता जेव्हा परत येतो तेव्हा कॅप्टनला परत आल्यावर कळतं अरे पण माझी टीम नाहीच आहे ही, आता आणखी कोणाला तरी कॅप्टन्सी दिलेली आहे, हे माझं किंगडम नाहीच आहे आता. ते कसं असेल बघायला लागेल मला. पण नाहीतर बघ, शिखर, पृथ्वी, आपला श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हेटमायर, स्टॉयनिस, हे 6 त्यांचे झाल्यावर अश्विन, अक्षर, रबाडा, नॉके, आवेश खान, मस्त टीम आहे त्यांची. हो. आणि तू बघितलं सुनंदन की ह्या ज्या 3 टीम तू बोललास ना, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली, ह्यांच्यामध्ये इंडियन कॉम्पोनंट खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना तो फायदा होतो. कारण मुंबईचे 6-7 प्लेयर इंडियन्स आहेत. आपले इमॅजिन कर ना की दिल्लीचे 3 स्पिनर हे इंडियन आहेत, अश्विन, मिश्रा आणि अक्षर पटेल. त्यामुळे त्यांनी दे कॅन प्ले विदाउट द फॉरेनर्स, अशा ह्या 3 टीम्स आहेत. आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतोय कारण ह्या 3 टीम टॉपला आहेत. मुंबईचं पण बघ, मुंबईचं पण तेच आहे ना सुनंदन. धोनी बद्दल बोलू आपण, आंबे पोचले आहेत धोनीकडे. अरे मँचेस्टरला आंबे मिळतात, पाकिस्तानी आंबे मिळतात, चौसा मिळतो, चौसा. नाही आता संपला सीझन, माझा पत्ता बदललेला नाही अजून. जरी मुंबईची टीम बघितली तरी जे विक्रम म्हणाला, रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, पंड्या, चाहर, बुमराह, हे तुमचे कोर जो झाला तो. आणि मग आपल्या पोलार्ड, बांद्र्याचा पोलार्ड, तो इतके वर्ष मुंबईला खेळलाय, त्याला मुंबई जास्त घर वाटायला लागलं असेल. तर मुंबईची टीम पण इथे येऊन मला वाटतं जास्त छान खेळ. कारण मुंबईला ते क्वारंटीनला पाठवलं होतं, चेन्नईला 5 मॅचेस खेळा म्हणून. मुंबईची टीमचे टेक्निकल तुम्हाला जास्त माहिती, पण मला असं वाटतं की हे तुमची शारजाची विकेट सोडली तर दुबई आणि अबुधाबीची विकेट ही क्विक बॉलर्सना फायदेमंद ठरेल. त्याच्यामुळे रबाडा, नॉर्के, ट्रेंट बोल्ट, बुमराह म्हणजे, आणि मला वाटतं मुंबई दिल्लीची टीम विल बी अनबिलिव्हेबल ऑन दिस विकेट. होपफुली, यस, बघूया. तो ऍडम मिल पण छान खेळून आला इंग्लंडहून आता.
हा, पण ह्या दोन पिचेस अशा आहेत. पण शारजाचं पिच त्यांना थोडं कमी ठेवायला लागते, कारण जरा पिच असं विड्थ वाढवली ना पिचची, तर बाउंड्रीच्या फार जवळ जायला लागलं. अक्षरशः. अरे पण सुनंदन, तू जेव्हा 80s मध्ये शारजाला मॅचेस व्हायचा तेव्हा गेला होतास कधी तिथे? कारण तेव्हा आम्ही रेग्युलरली जायचो, कधी वाटलं नाही एवढी लहान बाउंड्री आहे म्हणून. आणि तेव्हा तर सगळे मोठे मोठे प्लेअर खेळायचे. हो, आता जाणवतं म्हणजे काय, अरे ते ग्राउंडच्या बाहेर जो एक रस्ता आहे, रस्त्याच्या बाहेर हार्डवेअरचं दुकान आहे, ते हार्डवेअरच्या दुकानमध्ये व्हॉलंटियर जमलेले असतात सगळे बॉल जमा करायला. काय तुला असं नाही वाटत का हर्षान सुनंदन, की समटाइम्स जेव्हा बाउंड्री छोटी असते तेव्हा स्पिनरला चान्स जास्त असतो, बॉल बाहेर जातो, पण ती एक बॅट्समनला ती कॉन्फिडन्स उगाच वाढते. एखादा बरा स्पिनर असेल तर टॉपेजेस जातानाही मी शारजामध्ये पाहिले. हो, पण अरे प्रॉब्लेम असा आहे की मागच्या वेळेला जे प्लेयर्स म्हणत होते की नेट रन रेटला शारजाचं ग्राउंड मोठा धक्का देऊ शकतं, कारण इतक्या सहजी तिकडे बाउंड्रीज जातात आणि इतके म्हणजे काही अर्थच नाही त्याला. सिक्सर तू जे टॉपेज म्हणतोय ते टॉपेज सुद्धा सिक्सरला जायची वेळ येते. त्यामुळे हा जो फरक आहे हा तिथे नेट रन रेटला धक्का लावणारा ठरू शकतो असं प्लेयर तरी म्हणत होते. तरी आता एजेस थोडे कमी केलेत. नाहीतर विक्रम, तू जर कोणाला टॉप एज म्हणालास ना, लोक तुला म्हणतील अच्छा काका तुमच्या काही तसं असायचं का, कारण आजकाल टॉप एज नसतो, आजकाल टॉप फेस असते. एवढी वाईट होती, टॉप फेस झाली होती. लकीली आता कमी केलंय. पण सुनंदन म्हणतो ते बरोबर आहे की आजकाल मिसहिट सुद्धा जातात. जेव्हा बॅटी एवढं जाड असायच्या, तुला आठवतं अश्विनी 2दा शाहिद आफ्रिदीला बीट केलं आणि दोन्ही वेळेला बॉल बाउंड्रीला गेला, 6 गेला ह्याच्यामध्ये बांगलादेशमध्ये. आणि मला एवढी गंमत वाटली की मी अंडर-19 वर्ल्ड कप कव्हर करून तिकडे गेलो होतो एशिया कप साठी. अंडर-19 वर्ल्ड कप दुबईमध्ये होता आणि तिथे बाउंड्रीज पूर्ण लेंथचे होते मुलांच्या अंडर-19 साठी. सिनियर साठी त्याच्यापेक्षा 10 मीटर कमी. बापरे, असं कसं? खरंच. पण सुनंदन आणि हर्षा, मला प्रश्न विचारायचा, आपण त्या टॉप टीम्स बद्दल बोललो बरं का, आपण चेन्नई बद्दल बोललो, मुंबई बद्दल बोललो, दिल्ली बद्दल बोललो, ज्या नक्कीच टॉप टीम्स आहेत. आरसीबी आहे. खालच्या ज्या 4 टीम्स आहेत त्यात खूप गडबड झालेली आहे. म्हणजे राजस्थान रॉयल आता त्याच्यात रॉयल काहीच उरलेलं नाहीये, कारण इंग्लंडचे प्लेयर्स नाहीच आहेत, ते फक्त राजस्थानच राहिलेली आहे. आता रिप्लेसमेंट असतील जे काय असेल, तबरेज शामसी वगैरे नंबर 1 T20 बॉलर तो आलाय वगैरे, हे सगळं ठीक आहे. ह्या खालच्या टीम्स मध्ये तुम्हाला कुठली टीम अशी वाटते की जर वरच्या टीम्सना थोडासा धक्का देऊ शकेल? कोण वाटतंय हर्षा? मी म्हणजे सध्या राजस्थान झाले, पंजाब झाले, हैदराबाद आणि कलकत्ता. हैदराबादला क्वालिफाय करणं फारच कठीण आहे. 1-6 आहे त्यांचा, 1-1 लॉस 6. कलकत्ता 1-2 लॉस 5. अरे कलकत्ताची विचित्र गोष्ट आहे की सुनंदनचा जो फाइंड आहे तो त्रिपाठी मुलगा जो खेळतो तिकडे, ते त्यांचे टॉप 3 सगळे 115-120च्या स्ट्राईक रेटने खेळतायत. आणि जे त्यांचे मोठे प्लेअर आहेत, मॉर्गन, कार्तिक, सगळ्यांना खाली खेळायचं. तर त्यांना टॉप 3 खेळायला फक्त शुभमन गिल आहे. बाकी नितीश राणाला पाठवतात, राहुल त्रिपाठीला पाठवतात. मला तरी वाटतं मॉर्गन पुढे गेला तर एखाद वेळ थोडा फरक पडेल. पण त्यांचा लीड प्लेअर मागच्या वेळेला जेव्हा झाला तो पॅट कमिन्स होता. पॅट कमिन्स आलेला नाही. एखादं लॉकी फर्ग्युसनला खेळवतील एखाद वेळ. तर कलकत्त्याला मला तरी म्हणजे असं रसीद एकदम खूपच छान खेळायला लागले तर आहे. अरे ऍक्च्युली राजस्थानची जर टीम पाहिली ना, मोठे प्लेअर नाही आहेत, पण तो एव्हिन लुईस आलाय वेस्ट इंडिजहून. 5'7", 5'8" असेल एव्हिन लुईस. त्यांनी 13 सिक्सेस जास्त मारले. नेक्स्ट हायएस्ट 6 हिटर इन सीपीएल. 13 सिक्सेस कमी होते. यांनी काहीतरी 37-38 सिक्सेस मारले तिथे. तर तो येण्याने आणि दुबई अबुधाबीमध्ये बॉल येईल ना बरोबर पिचहून, थांबून नाही येणार. तर त्याच्यासाठी तो एक चांगला, तो आणि यशस्वी जयस्वाल ओपन. मग राजस्थानला संजू सॅमसन 3 आणि तो इंग्लंडचा जो आलाय लियम लिव्हिंगस्टन म्हणून, तो तगडा 100% T20 वर्ल्ड कप मध्ये तो खेळणार. मग 7 नंबरला क्रिस मॉरिस आहे, आपला इंडियन साऊथ आफ्रिकन. मिलरला कारण ते लिव्हिंगस्टनला खेळतील ना. मग क्रिस मॉरिस आला. क्रिस मॉरिसला आपण साऊथ आफ्रिकन समजतो आणि साऊथ आफ्रिकेमध्ये इंडियन समजतात. तो साऊथ आफ्रिकेत खेळतच नाही कधी. तो आहे तो, मग तो तेव्हा ती आहे. तर मध्ये जे 5-6 ला त्यांचे
शिवम दुबे, रियान पराग अशा प्लेयर्सने जर काही रन केले तर मागे मॉरिस, तेवातिया, एक ओव्हरसीज प्लेअर उरतो. आयदर शम्सीला खेळता येईल किंवा जर इथे फास्ट ट्रॅक्स असले तर तो एक ओशेन थॉमस म्हणून आहे वेस्ट इंडिजचा. ओशेन थॉमस तो खेळू शकेल. आणि मग आपले उनाडकट, साकरिया, तो इट्स नॉट बॅड. फक्त उनाडकट, साकरिया ह्या पिचेसवर कशी बॉलिंग करतील ते बघायला लागेल. पण मला अशी काळजी वाटते की टॉप 4 आणि बॉटम 4 मध्ये फरक दिसायला लागलाय. पण ॲज समबडी टोल्ड मी टुडे की दरवर्षी आपण असंच म्हणतो आणि काय आयपीएल मध्ये माहिती शेवटी ट्विस्ट होतेच, काही ना काहीतरी होतं. पण एक नक्की सांगतो मित्रांनो तुम्हाला की आरसीबीचा कप्तान जो आहे विराट कोहली, त्याला यावर्षी नौका पलीकडे पोचवायची फार खुमखुमी आहे. म्हणजे यावेळेला त्याला असं वाटतं की रिदम आमच्याकडे होता आणि अनफॉर्च्युनेटली हा ब्रेक आला, पण आम्ही परत तो रिदम पकडू, पण आम्हाला यावेळेला पलीकडे जायचंय. आणि चांगली टीम आहे त्यांची. कारण पहिल्यांदा हा ग्लेन मॅक्सवेल नावाचा एक जो मिथिकल एक प्राणी होता ना, ज्याच्याबद्दल ऐकायचो, दिसायचा नाही कधी, तो ह्यावेळेस दिसलाय त्यांच्या टीम मध्ये. एबी तर करणारच स्कोअर. अरे गंमत म्हणजे त्यांचे रन कुठे होत नव्हते सुरुवातीला. विराट कोहली 120 स्ट्राईक रेटनी कधी ऐकलं होतं आपण? बरोबर. जर विराट कोहलीनी टॉप ओपनिंगला त्यांना जर ब्रेक दिला तर पडिक्कल, कोहली, फक्त त्यांना 3 नंबरला कोणीतरी शोधलं पाहिजे. सध्या कोणीही बॅटिंग करते. रजत पाटीदार म्हणून एक आहे, पण आय डोंट नो इफ ही इज फिटिंग इन ॲट 3. मॅक्सवेल, एबी, जेमिसन, म्हणजे त्यांचे खूपच इट्स अ व्हेरी गुड लाईन मला. आणि आता जे 2 श्रीलंकेचे प्लेयर्स आले त्याच्यानी मला वाटतं टीम स्ट्रेंथन झाली आहे त्यांची. हसरंगा आणि चामिरा, आणि एक इंग्लंड मधनं एक त्यांच्या 100 मध्ये खूप छान खेळतो, ज्यांची बऱ्याच लोकांची नजर होती. आणि जयवर्धना पण म्हणाला त्याच्याबद्दल कम्प्लीट प्लेअर, एक जॉर्ज गार्टन म्हणून आहे. जॉर्ज गार्टन लेफ्ट हँडर मारतो. दे हॅव ब्रॉट जॉर्ज गार्टन फॉर तो डॅनियल सॅम्स म्हणून एक होता ना. तर पण ह्यांच्यापैकी हर्ष किती लोक क्रिकेट रिसेंटली खेळलेले आहेत? म्हणजे एबी नाही, मॅक्सवेल नाही खेळलाय, इव्हन हैदराबादला वॉर्नर नाही खेळलाय. काही फरक पडेल असं वाटतं? एबी जेव्हा त्याच्या नातवंडांना ते प्लास्टिकच्या बॉलने शिकवेल ना खेळायला, तेव्हा तो आरसीबी कडे रन करेल. तसं वय 37 आहे, तुझ्या एवढंच आहे, विशेष काही नाहीये. कोणा सुनंदनला सांगतोय? नाही, एक लक्षात घ्या, इव्हन धोनीचं बघा, धोनी आयपीएलच्या नंतर 15-20 दिवस अगोदर जातो आणि प्रॅक्टिस चालू करतो, मध्ये तो बॅटला शिवत पण नाही असं ऐकलंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फरक हा अरे पण काय आहे, एबी मध्ये फरक पडत नाही पण धोनीमध्ये दिसतो. धोनी आता ज्या स्टेज मध्ये आहे, धोनीला जास्त खेळायला लागणारच जर त्याला आणखी एक आयपीएल खेळायचं असेल. आता ह्या वर्षी बघ त्यांनी पहिल्या 4 मॅचमध्ये 37 काहीतरी रन केले. तर चेन्नईच्या टीम मध्ये ऍक्च्युली विचित्र अशी गोष्ट आहे की 1 ते 11 सगळे बॅटिंग करतात. पण बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की चांगली टीम ती ज्याच्यात 10 लोकांची टीम बनू शकते आणि 11वा कोणी खेळला तरी चालेल. तर विचित्र गोष्ट अशी आहे की धोनी जो सेंट्रल फिगर होता कम्प्लिटली चेन्नईमध्ये, तो ऍक्च्युली 11वा प्लेअर म्हणून सुद्धा खेळू शकतो. कारण जर त्यांचा कॉम्बिनेशन बघ, ऋतुराज आणि फाफ, मोईन अली, सुरेश रैनानी पण रन केले पाहिजे. पण जरी सुरेश रैनानी नाही केले तरी रायडू, जाडेजा, ब्राव्हो, अरे शार्दुल तर खाली, शार्दुल, दीपक चाहरने मॅच जिंकवून दिली तुम्हाला श्रीलंकामध्ये विथ हिज बॅटिंग. हो, शार्दुल, दीपक चाहर सगळे म्हणजे खालपर्यंत बॅटिंग आहे त्यांची. आणि एक मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा 2020 मध्ये खेळले आयपीएल मध्ये, तेव्हा असं वाटलं की सेकंड इनिंगची वाट पाहतायत चेन्नई. 10 ओव्हर नंतर 35, 38, 8 ओव्हर मध्ये असं काय व्हायचं त्यांचं. ह्या वेळेला मी आता स्टॅट्स बघत होतो, मिडल ओव्हर्स, एंड ओव्हर्स मध्ये त्यांनी खूप जास्त रन केलेत. कारण जाडेजांनी, मोईन अलीनी खूप रन केले. चेन्नईची टीम उलट खेळते या वेळेला. त्यामुळे मजा येणार आहे. या आयपीएल ची सुरुवात होणार आहे, ती मजा येणार आहे. परंतु हर्षा, आयपीएल विषयी आपण बोललो, फक्त एका विषयावर मला वाटतं टच करणं हे गरजेचं आहे, आणि ते म्हणजे मायकेल होल्डिंग. यांनी आता विचार सांगितलेला आहे की मी आता कॉमेंट्री मधनं निवृत्ती घेतोय. तर तुझा एखादा काही त्यांचा छान अनुभव आहे का? अरे तुला माहितीये, एक मी मेसेज केला मायकीला आणि म्हणालो से इट एंड सो.
सेट एंड सो वॉज अ लाईन फ्रॉम द 20s. ऍक्च्युअली इट वॉज अ रॉंग लाईन. कारण तिथे जेव्हा ते बेटिंगचं वगैरे स्कॅन्डल सुरू झालं आणि मोठ्या प्लेअरला कोणीतरी मेसेज पाठवला, सेट एंड सो, आय होप की ते बरोबर नाहीये असं, मी सेट एंड सो, तर त्याचा रिप्लाय आला की 30 वर्ष झाली माझी, प्लेअर म्हणून पण सगळं धरलं तर 46 वर्ष, दॅट इज लॉंग इनफ. माय इट नॉट लॉंग इनफ. तर मी इन्स्टावर पोस्ट केलाय मायकल होल्डिंगवर की बऱ्याच गोष्टी होत्या, आवाज पॉवरफुल होता, प्युअर आवाज होता. T20 मला आवडत नाही तर नाही आवडत, तुम्ही मला कितीही पैसे द्या, मला T20 नाही आवडत. आपल्या टर्म्सवर जगणं. आता आपण एग्री करू, डिसएग्री करू, तो म्हणायचं T20 क्रिकेट नाही, आपण डिसएग्री करू शकतो, पण त्याचं जे मत होतं त्या मतावर ही वॉज व्हेरी स्ट्रॉंग, अडून एकदम, की मला नाही आवडत T20, मी करणार नाही, तुम्ही किती मला पैसे द्या. बरोबर. पण मला आठवतं 1994 साली मायकल होल्डिंग पहिल्यांदा ऍज अ कॉमेंटेटर आला होता इथे. आणि अरे 93 साली मला ते TWI मध्ये वगैरे ब्रेक मिळाला होता. तेव्हा 94 साली पहिली पूर्ण सिरीज मी टीव्ही साठी करत होतो. ESPN लॉन्च व्हायचं होतं, झालं नाही, पण तेव्हा खूप वेळ मायकल होल्डिंग बरोबर होतो मी. तर तेव्हाच्या गोष्टी खूप आठवतात. पण मला एकदाही असं वाटलं नाही की हा म्हणजे ऑल टाइम ग्रेट क्रिकेटर आहे. एकदाही असं वाटू दिलं नाही की मी असा, जे दुसरे कॉमेंटेटर्सनी मला, म्हणजे मला सुरुवातीच्या काळात बऱ्याच लोकांनी असं करून दाखवलंय मला की मी कोण तू कोण, असं बरेच नाही पण दोघं तिघं होते. पण हे एकदाही वाटलं नाही. त्याने एक पिच रिपोर्ट केला, विक्रम तुला नक्कल जास्त छान करता येईल म्हणून मी ट्राय नाही करणार. त्याच्यासारखा आहे त्यामुळे तू करू शकतो. अरे त्यांनी पिच रिपोर्ट केला एकदा. प्लीज जे तुम्ही सगळे ऐकताय, ही अशी नक्कल नाही, पण आय एम ट्राईंग टू टॉक लाईक, मी ऍक्सेंट मिमिक करायचा प्रयत्न करत नाहीये. त्यांनी असा मस्त पिच रिपोर्ट केला आणि आमचा डायरेक्टरचं नाव सायमन होतं. आणि सायमनला म्हणाला, सायमन जस्ट कीप दिस पिच रिपोर्ट man, जस्ट यूज इट एव्हरी डे, द पिच विल बी स्लो अँड लो. एकच पिच रिपोर्ट रोज आपण. तो डायरेक्टर त्याच्या कानात म्हणतो, ऐकतो डिफिको वेअरिंग सॉक्स. आणि मला लिटरली एकदा कॉमेंट्री मध्ये म्हणाला, तेव्हा त्याला ते राजेश चव्हाणच्या ऍक्शन बद्दल खूप चर्चा होत होती. आणि मायकल होल्डिंगला कसं क्लासिकल ऍक्शन आवडायचे त्याला. आता त्याला व्यंकटपती राजू आवडायचा, किंवा असे ते आपले क्लासिकल जे स्पिनर्स होते ते आवडायचे. आणि असं मला एअरवर म्हणाला, असं टेल मी अबाउट राजेश चव्हाण, आय बी वॉचिंग हिम ऑल थ्रू द सिरीज, ही हॅज नॉट बोल्ड अ सिंगल बॉल. सुपर्ब सेन्स ऑफ ह्युमर, सुपर्ब. Yeah, but very good man, very good man. You might, as I said, you might disagree with his views, पण ते व्ह्यूज प्युअर व्ह्यूज होते, सरळ साधा. त्यामुळे मी आता विक्रमला शेवटी एवढीच विनंती करीन की मायकल होल्डिंगच्या स्टाईलमध्ये काहीतरी छान पेश कर आणि आपण या गप्पा संपूयात, कारण मजेदार झालंय. गाण्याने सुरुवात झाली होती, माझ्या मते मायकल होल्डिंगच्या याने आपण शेवट करूया. ऍक्च्युली तो जो ऍक्सेंट केला तो हर्षाने अप्रतिम केला. त्याची एक थोडीशी लकब अशी, आणि मी नेहमी हा जोक म्हणून खूप वर्षांपूर्वी सांगायचो, आणि असं घडलेलं आहे म्हणून मी सांगतो की ऍडम गिलक्रिस्ट बॅटिंग करत होता, ऍडम गिलक्रिस्टनी बॉल हुक केला आणि कॉमेंट्रीवर मायकल होल्डिंग होता आणि त्यांनी हे म्हणलं, Adam Gilchrist is a great hooker like the West Indians. All of them were a bunch of great hookers. Adam Gilchrist is a great hooker as well and he's giving people their money's worth. आणि हे चालत राहिलं. इतका जेन्युइनली म्हणत होता तो, पण इतका ब्युटिफुली डिस्क्राईब करत होता सगळं. अरे Not a very good player at all, not a very accustomed to. इतकं ब्युटिफुल ऍक्सेंट आहे. मला तर मायकल होल्डिंग मस्ती होती माझी. मला सांग, तो खरंच म्हणाला की तू मेकअप केलं, हुकर गिव्हिंग मनी इज वर्थ. आपल्याला तुला माहितीये ना, क्रिएटिव्ह लिबर्टी असते. अरे एक सांग. नाही, क्रिएटिव्ह लिबर्टी असते, ते कॉन्टेक्स्ट मध्ये 2-3 वाक्य झाले पण मी ती जोडली. मला सुनंदन रॅपअप करत होता म्हणून मला IPL बद्दल एकच गोष्ट सांगायची होती की मुंबईला ऍक्च्युली पनिशमेंट पोस्टिंग दिलं होतं. म्हणजे चेन्नईला जाऊन 5 मॅचेस खेळा तुम्ही, त्या स्लो पिचेसवर मुंबईला आवडत नाही. 2 जिंकले 3 हरले. पोलार्डचे नाही रन, पंड्याचे नाही रन, दुसऱ्या पंड्याचे कोण, फक्त रोहित शर्मा रन करत होता. दिल्लीला गेले आणि छान खेळले. पहिल्यांदा अशी गोष्ट झाली की मुंबईचा माणूस दिल्लीला जाऊन जिंकला काहीतरी. क्या बात है, क्या बात त्यामुळे मजा येणार आहे.
आणि शेख भोगले आहेतच तिकडे, त्यामुळे काय आता आपण त्यांच्या नजरेत नाही IPL ची मजा घेऊया. पण मित्रांनो, मजा आली नेहमीप्रमाणे गप्पा मारायला. आणि मी जसं म्हणलं की 3 ठिकाणांना 3 जण, हे टेक्नॉलॉजीची मजा आहे जी आम्ही घेतोय, तुम्ही घेताय. आणि नाही नाही, तू अजूनही प्रूफ दिलेला नाहीस की तू मँचेस्टर मध्ये आहेस. मला तरी वाटतं मला वाटतं शुक्रवार पेठात तू कुठेतरी आहेस. मी रिजंट पार्कला. पण मस्त मस्त मजा आली मित्रांनो. आणि भेटत राहूया, गप्पा मारत राहूया. आणि काळजी घ्या हर्षा. आणि मस्त. आणि चौसा पाठवायचा आहे. हो ते बघतो मी. आंबा. चलो बाय.